भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट ऐकूया. दुरुस्त केल्या, आम्ही जनतेपर्यंत गेलो, घरचलो अभियान केले, जनतेला विश्वासात घेतलं, जनतेला हे सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं. जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं. जनता ही यावेळेस कन्व्हिन्स झाली. खरं तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं. आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं, आता आमच्या बाजूने जनता आली आहे. आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे. त्यांचं विजन नाही आहे, विकासाचं विजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे. आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू. पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे, त्याला अध्यक्ष म्हणून स्वतः विजय वडेट्टीवार आहे. मात्र दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे पाहुणे म्हणून ते कार्यक्रमाला आमंत्रित होते, मात्र ते कुठेतरी नाराज आहेत म्हणून ते कार्यक्रमाला येत नाहीत असं त्यांनी सांगितलं. मला तिथे आता बाब सांगता येणार नाही, पण महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे. हा महाराष्ट्र महत्वाचा आहे, महाराष्ट्राची जनता महत्वाची आहे. त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील, पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यावं लागेल. आणि त्यामुळे असे कार्यक्रम घेतले. उद्या पवार साहेबांनी देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, त्याला काय अडचण आहे? उद्या उद्धव ठाकरे आणि कोणी आपले देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले, विकासाच्या व्यासपीठावर कुठलाही प्रॉब्लेम नाही. राजकारणाचे आमचे अड्डे वेगळे आहे, राजकारणाचे आमचे व्यासपीठ वेगळे आहे, पक्षाचे व्यासपीठ वेगळे आहे. पण महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सुधीर भाऊ, मला काही चुकीची माहिती मिळाली असेल, सुधीर भाऊ नक्की येतील आणि सुधीर भाऊचे नेते आहेत. ते शिवसेनेबद्दल बोलले, पण त्यांनी परवा जे बोलले मी शेवट सांगतो आपल्याला, जेव्हा उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले, हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरेंनी सोडला. म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्ष युती आहे, आमचे विचार सारखे आहे, आमचे हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे, हिंदुत्वाचे विचार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खरं तर ते आमच्याकडे आले असताना त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही, केवळ भारतीय जनता पार्टीचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याकरता ते भाजपमध्ये आले. मी कालच सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना